महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. 15व्या वित्त आयोगाचा निधी योजनांकडे वर्ग करणे आणि अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती विकासच्या 23 कोटींच्या कामांवरून महासभेत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले. त्यामुळे सभेत गदारोळ निर्माण झाला. त्यामध्ये महापौरांनी सर्व विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळली. त्यानंतर काँग्रेसने पळाले पळाले महापौर पळाले अशा घोषणा सभेत दिल्या. त्यामुळे गुरुवारची सभा चांगलीच गाजली आहे. महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिकेच्या महासभेत 15 वित्त आयोगातील निधी महापालिकेच्या हिस्स्यापोटी योजनांना वर्ग करण्याचा विषय सभेत आला होता. यावर महासभेत वादळी चर्चा झाली. महापालिकेला 69 कोटींचा बंधनकारक निधी मिळालाय. त्यातील पाणी पुरवठा आणि घनकचऱ्यावर 50% निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी 21 कोटींचा निधी शिल्लक आहे, तर 51 कोटींचा अबंधकारक निधी असून त्यातील 36 कोटी खर्च झाले. उर्वरित 15 कोटींचा निधी शिल्लक असल्याचं प्रशासनाने सांगितले. याला विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला. पाणी पुरवठा आणि घनकचऱ्याचा 21 कोटींचा निधी शिल्लक असताना पाणी पुरवठा आणि कचऱ्याबाबतची कामे का केली जात नाहीत? ठेकेदारांची सुपारी घेतल्याने 15 कोटींचा निधी योजनांवर खर्च करून त्यांची बिले काढली जात असल्याचा आरोप केला. यावरून मंगेश चव्हाण आणि संतोष पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील कामांना 23 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतील कामे निश्चित करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्याच्या विषयांवर सभेत गदारोळ झाला. मात्र महापौरांनी पुढचे विषय वाचण्यास सांगितले. यावेळी काँग्रेस नगरसेवक पीठासनकडे धावले. सभेत गदारोळ झाला. त्यातच महापौरांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा गुंडाळली. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी पळाले पळाले महापौर पळाले, 15 कोटी कशासाठी? टक्केवारीसाठी. 23 कोटी कशासाठी? टक्केवारीसाठी अशा घोषणा सभागृहात दिल्या. ओडिशा राज्यातून कंटेनर बुक करून त्यातून पुण्याला गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने तानंग फाटा येथे कारवाई करत 1,50,00,000चा 300 किलो गांजा आणि कंटेनर असा एकूण 1,75,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी ट्रक चालक मंगेश प्रकाश मोरे याला अटक केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्यानंतर कारवाईला वेग आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढत असतानाच पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित चालक मंगेश मोरे हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेऊन मिरज पंढरपूर मार्गावरून निघाला असून त्यात गांजाची तस्करी होतीये. याची खात्री होताच पोलिसांनी मिरज नजीक तानंग फाट्याजवळ सापळा लावून कंटेनर रोखला. या कंटेनरच्या चालकाच्या केबिनमधील कप्प्यामध्ये प्रत्येकी 2 किलो वजनाची 150 खाकी रंगाची पॅकेट्स लपवलेली होती. हा गांजा तयार असल्याने त्याची बाजारभावाने 50,000 रुपये किलो अशी किंमत सांगितली गेली. आधी चौकशीत संशयित मोरे यांनी संबंधित गांजा ओरिसा राज्याच्या सीमेलगतच्या भागातील बालेगोडा ते तुंबडी या दरम्यान असलेला शेतातून आणलाय. तो पुढे पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात होता अशी माहिती पोलिसांना दिली आहे. यावेळी त्याच्याकडून 1,50,00,000चा 300 किलो गांजा, 25 लाखांचा अशोक लेलँड ट्रक, एक मोबाईल असा एकूण 1,75,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान हा गांजा कोणाकडून आणलाय आणि तो पुण्यात कोणाला विक्रीसाठी देणार होता याची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. मिरज तासगाव रस्त्यावरील एका कंपनीत तयार केलेला बॉयलरचा जॉब कुपवाड एमआयडीसी मधील मेनन पिस्टन चौकातून मिरज एमआयडीसीकडे घेऊन जाणाऱ्या 2 क्रेनपैकी एका क्रेनचा धक्का रस्त्यावरील उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारेला बसल्याने क्रेन चालकासह एक तरुण अशा दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
रोहिदास भगवान उत्तरे आणि प्रदीप दिलीप खराडे अशी मृतांची नावे आहेत. मिरज ते तासगाव रस्त्यावरील एका कंपनीतून बुधवारी मध्यरात्री प्रदीप खराडे आणि रोहिदास उत्तरे हे दोघे एक विना नंबर क्रेन आणि दुसरा क्रेनच्या मदतीने इंडस्ट्रीयल बॉयलर मेनन पिस्टन चौकातून मिरज एमआयडीसीच्या दिशेने घेऊन जात होते. यावेळी एका क्रेनच्या वरील हुकाचा धक्का रस्त्यावरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या तारांना बसल्याने एका क्रेन चालकासह एक तरुण असे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आज उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झालाय. या घटनेमुळे कुपवाड परिसरात हळहळ व्यक्त होतीये. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. सांगली आणि मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे. मात्र कुपवाड शहरात डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा बसवावा अशी मागणी करत या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. आज महापालिकेची महासभा असल्याने कुपवाड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी पुतळा समितीच्या वतीने गुरुवारी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली आहेत. याबाबत नगरसेविका प्राजक्ता धोत्रे यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, सांगली व मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलाय, पण कुपवाड शहरात अद्याप पूर्णाकृती पुतळा उभारलेला नाही. उपमहापौर यांनी विकास निधीतून पुतळा उभारावा अशी मागणी असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. महापौर सूर्यवंशी यांनी उपमहापौरांसह पाहणी करून पुतळ्यासाठी योग्य जागेचा शोध घेण्यात येईल. त्या ठिकाणी पुतळा आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. नागपंचमीच्या उत्सवादरम्यान मिरवणुकीला गालबोट लावणाऱ्या प्रकारांविरोधात शिराळा पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. नागपंचमी दिवशी झालेल्या मिरवणुकीत काही नागराज मंडळांसमोर महिलांचे नृत्य आयोजित करण्यात आलं होतं. पोलिसांनी नृत्याचा अश्लील आणि बिभत्स्य प्रकार बंद करण्याच्या सूचना देऊनही संबंधित मंडळांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने 1-2 नव्हे तर तब्बल 16 नागराज मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर हे प्रकार सुरूच राहिल्याने अखेर संबंधित मंडळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या कारवाईमुळे मिरवणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. एम कंपनी नागराज मंडळ, कोटेश्वर नागराज मंडळ, श्री नागराज मंडळ, रेणुका नागराज मंडळ, संयुक्त नागराज मंडळ, श्री गणेश नागराज मंडळ, ओमसिद्धी विनायक नागराज मंडळ, कीर्तिकुमार नागराज मंडळ, कचाड नागराज मंडळ, चव्हाटा नागराज मंडळ, चेतक नागराज मंडळ, नागाची तालीम नागराज मंडळ, HTM नागराज मंडळ, फ्रेंड सर्कल नागराज मंडळ, क्रांती नागराज मंडळ आणि युवा साम्राज्य नागराज मंडळ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना मंडळांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य मंडळांवरही पोलिसांची कारवाई होण्याची शक्यता आहे. उर्वरित मंडळांवरील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील आणि पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या 16,000वर गेली आहे. प्राणीमित्रांमुळे भटकी कुत्री पकडण्याची मोहीम थांबवली आहे. अनेक बालकांवर हल्ले होत आहेत. प्रशासन प्राणीमित्रांचा विचार करत आहे, पण 6 लाख नागरिकांचा विचार का करत नाही असा संतप्त सवाल नगरसेवकांनी प्रशासनाला केलाय. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कुत्री पकडण्याची मोहीम थांबवू नये असे आदेश देत प्राणीमित्र, नगरसेवक आणि प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी औचित्याचा मुद्दा मोकाट कुत्री आणि जनावरांचा विषय सभेत मांडला होता. यावर वादळी चर्चा झाली. सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. प्रशासन याबाबत गंभीर नाही. यापूर्वी प्रभागात एका मोकाट वळूने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेलाही मोकाट जनावरांच्या शिंगाचा मार लागल्याने त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्वाती शिंदे म्हणाल्या, डॉग शेल्टरसाठी पालकमंत्र्यांनी 2.5 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे, मात्र त्याची पुढील कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने तात्काळ काम सुरू करायला पाहिजे होतं, ते का होत नाही? डॉग व्हॅनची संख्या अपुरी असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिले. महापौर सूर्यवंशी म्हणाले, कुत्री पकडण्याची मोहीम थांबवू नये, भटकी कुत्री पकडणे, त्याची नसबंदी करणं सुरू करावं असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिलेत. डॉग शेल्टर उभारणी कामास 2 दिवसात सुरुवात करण्यासंदर्भात ठेकेदाराला नोटीस देण्याचे आदेश दिलेत. बुधवारी सकाळी 11 वाजता नगरसेवक, प्रशासन, प्राणीमित्र अशी संयुक्त विशेष बैठक घेण्याचंही त्यांनी जाहीर केलं.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि उडान जॉबच्या वतीने शनिवारी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यासाठी 70 कंपन्यांचा सहभाग असून आजपर्यंत 2,169 तरुणांची नोंदणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि उडान जॉबच्या नेहा खापरे यांनी दिली आहे। पद्माकर जगदाळे म्हणाले, हर हफ्ते एक नेक काम अजितदादा के नाम या उपक्रमाअंतर्गत या मेळाव्याचं आयोजन रोजगार विभागाच्या वतीने करण्यात आले। या सामाजिक उपक्रमाचा 23वा आठवडा शनिवारी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। युवक युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे तसेच कंपन्यांना आवश्यक आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे। यामध्ये तरुणांनी कोणतेही नोंदणी शुल्क भरू नये, त्यांचं शुल्क घेतलं जाणार नाही। शिवाय कंपन्यांकडून देखील कोणतेही शुल्क तरुणांकडून घेतलं जाणार नाही। उडान जॉबच्या संचालिका नेहा खापरे म्हणाल्या, या रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 70 कंपन्यांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे। तब्बल 2,161 युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे। त्यामुळे सांगलीतील रोजगाराच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। 1ली ते 12वी पास नापास ITI सह इतर क्षेत्रातील पदवीधर किंवा डिप्लोमाधारक उमेदवारांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष प्रशांत माने, जयंत जाधव, उदय पाटील, तौहिद शेख, विकास जाधव, प्रदीप कदम, सचिन चोरमुले, जगन्नाथ रुपनर, प्रतीक पाटील, प्रशांत आगवेकर, कैलास भगत, सरफराज कच्छी आदी जण यामध्ये उपस्थित होते। मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या पती पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हल्ल्याप्रकरणी फरीद शेख यांच्या घरावर महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवून बांधकाम पाडल्याने हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तर हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे। स्वातंत्र्यदिनी कुपवाड येथे किरकोळ वादातून फरीद शेख यांनी मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या पती पत्नीवर हातोडा आणि मटण कापण्याच्या सुरीने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे। या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेनंतर हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आक्रमक पवित्रा घेत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, सरकारी वकिलांची नियुक्ती करावी तसेच आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं। त्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत संबंधित बांधकाम पाडलं। कारवाई करणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील, सचिन सागावकर, नागार्जुन मद्रासी तसेच कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव घाडके यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं। तसेच नगररचना विभागाचे अधिकारी प्रभू यांनी कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। शिवाय हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणीही करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांबाबत शासनाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे। संबंधित मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर वारसांची नोंद करून त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे। पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। राज्य शासनाने कर्जमुक्ती योजना सुरू केली असून महाआयटी मार्फत 16,96,000 पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली। त्यापैकी 13,48,000 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले। उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू असून पहिल्या यादीतील काही शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वीच मयत झाल्याचं बँकांच्या निदर्शनास आले। शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नसल्याने अशा कर्ज खात्यांसाठी वारस नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे। प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक राहणार आहे। तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी किंवा प्रमाणीकरणाच्या वेळी ॲग्रीस्टॅक नोंदणी अथवा फार्मर ID असणं बंधनकारक आहे। एका मयत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यास एकापेक्षा अधिक वारस असल्यास योजनेच्या निकषांनुसार कर्ज रकमेतील त्यांच्या हिस्स्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात वर्ग केली जाईल। मात्र योजनेच्या निकषांनुसार एखादा वारस अपात्र ठरल्यास त्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही।